समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आद्य क्रांतीवीर म्हणून ओळखले जाणारे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती कुंडल तालुका पलूस येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक मित्रमंडळ कुंडल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमास ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक अभिवादनाने झाली। यावेळी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेसह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी उमाजी नाईक यांच्या शौर्यपूर्ण कार्याची आठवण करून दिली। उमाजी नाईक हे परकीय सत्तेविरुद्ध सर्वप्रथम रणधुमाळी उभी करणारे खरे क्रांतीचे जनक होते। त्यांचे जीवन शौर्य, त्याग आणि प्रेरणेचे प्रतीक आहे। आजच्या पिढीने त्यांच्या विचारातून राष्ट्रभक्तीची नवी ऊर्जा घ्यावी असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले। यामध्ये उमाजी नाईक यांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। शेवटी सर्वांनी एकमुखाने आवाहन केले की उमाजी नाईक व इतर महापुरुषांचे विचार केवळ स्मरणापुरते न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजात एकोपा, न्याय, समता आणि देशप्रेम रुजवले पाहिजे। या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना माणिक गोतपागर, किरण लाड, सर्जेराव खरात व युवा व्याख्याते अभिजित कोळी यांनी उमाजी नाईक यांच्या जीवन प्रेरणेचा उल्लेख केला। या कार्यक्रमास महेंद्र अप्पा लाड, किरण तात्या लाड, बाळासाहेब बापू पवार यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, एमएम ग्रुपचे सदस्य तसेच अजित गुजले भाऊ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यामुळे संपूर्ण कुंडल परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता। आज नरवीर उमाजी नाईकांची आज खऱ्या अर्थानं जयंती। खरं म्हणजे की 7 सप्टेंबर च्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला पुण्यामधल्या भिवडी म्हणजे पुरंदर तालुक्यातल्या। खरं म्हणजे की नरवीर उमाजी नाईक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो एक निडर छातीचा माणूस, उंच दिफाड माणूस, लालसर असलेला वर्ण। खरं म्हणजे की नरवीर उमाजी नाईक यांचं कर्तृत्व आणि कार्य एवढं मोठं आहे तात्या। खरं म्हणजे सांगायचं म्हटलं तर की मगाशी तात्यांनी तर त्यांच्या भाषणातून सांगितलंच, परंतु तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला जो रामोशी समाज म्हणजे रामवंशी समाज म्हणून ओळखला जातो, खरं म्हणजे रामवंशी असं खऱ्या अर्थानं लिहिलेलं आहे अनेक इतिहासकारांनी। म्हणजे रामाच्या अनाधीन काळांपासून जो समाज चालत आला, खऱ्या अर्थानं निष्ठेचं एक विश्वासाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा काळापासून तो म्हणजे आपला रामोशी समाज आहे। लक्षात ठेवा, इतका मोठा इतिहास आपल्या रामोशी समाजाला आहे। आणि त्यांचं जे कर्तृत्व होतं, त्यांचं जे प्रेम होतं ते स्वराज्यावरती होतं। आणि ज्यावेळेला पेशवे गादीवरती बसले त्यावेळेला तुम्हाला सांगतो इंग्रजांनी त्यांच्यामध्ये काडी टाकून किंवा धुसफूस लावून जो पुरंदरचा किल्ला होता, ज्यांच्यावरती त्यांची पोटं चालायची, ज्यांच्यावरती त्यांचा खऱ्या अर्थानं सगळा संसार, सगळी घरं चालायची, ही त्यांची संरक्षणाचं काम रामोशी समाजाकडून काढून घेतलं आणि त्याची जबाबदारी दादाजी नाईक यांच्याकडे होती। आणि त्यावेळेला दादाजी नाईकांना वाटलं की आता खऱ्या अर्थानं बंड झाला पाहिजे, म्हणून नरवीर उमाजी नाईक लहान असताना सगळं काही डोळ्यानं बघितलं आणि त्यांना वाटलं की ज्यांच्यावरती आम्ही जगत होतो, ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं आम्ही विश्वासाचं प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सगळ्या गड किल्ल्यांची जबाबदारी दिली आणि त्याच गड किल्ल्यांची जबाबदारी आज आमच्याकडून काढून घेतली। म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्या सवंगड्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं पेशव्यांचा विचार जो खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्मात एकत्र घेऊन चालणार नाही अशा। म्हणून तुम्हाला सांगतो काळू बाळू नाना रामूची सगळ्यांना एकत्रित करून घेतलं आणि जिजुरीच्या खंडोबाच्या समोर तुम्हाला सांगतो येळकोट भंडारा उधळला आणि त्याच वेळेला क्रांतीसाठी आणि पहिल्यांदा स्वातंत्र्य लढ्यासाठी पहिला लढा उभा करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे नरवीर उमाजी नाईक राजा। लक्षात ठेवा, इतकं मोठं कर्तृत्व आज त्यांचं आहे। आज खऱ्या अर्थानं वासुदेव बळवंत फडकेंचं नाव घेतलं जातं, मला आदर वाटतो, परंतु मला त्यापेक्षा सुद्धा स्वाभिमान आणि आदर हा वाटतो की आपल्या रामोशी समाजामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या विषय तर पहिला लढा उभा कोणी केला असेल तर तो नरवीर उमाजी नाईकांनी केला होता। परंतु दुर्दैव आहे तात्या आपल्या इतिहासाचं, कारण की फक्त आपल्या रामोशी समाजापर्यंत ही जयंती साजरी नाही झाली पाहिजे, एखाद्या महाराष्ट्रापुरती नाही झाली पाहिजे, तर भारत देशातल्या प्रत्येक माणसानं खऱ्या अर्थानं नरवीर उमाजी नाईकांची जयंती साजरी केली पाहिजे। इतकं मोठं कर्तृत्व आज त्यांचं आहे खऱ्या अर्थानं। लक्षात ठेवा, त्यांच्या वरती बक्षिसं एवढी तात्या लावण्यात आली होती की सर तुम्हाला सांगतो एवढी खतरनाक बक्षिसं लावली होती, ज्या काळामध्ये एखाद्या कुटुंबाचं संपूर्ण खर्च चालायचं असेल तर 1 रुपयापेक्षा जास्त खर्च येत नव्हता।
त्या काळामध्ये आमच्या उमाजी राजे नाईकांच्या वरती पहिल्यांदा 100 रुपयाचं बक्षीस लावलं. त्यावेळेला 100 एकर जागा म्हणून देतो म्हणून सांगितलं. 100 वेगा जमीन, एक भेग म्हणजे 1 एकर असं इतिहासामध्ये सांगितलं जातं. तुम्हाला सांगतो शेवट ते बक्षीस 500 रुपये झालं, 1200 रुपये झालं, तुम्हाला सांगतो 2000 रुपये झालं. अरे एवढ्यामध्ये नाणार तुम्हाला सांगतो की उमाजी नाईक आपल्याला सापडत नाहीत म्हणून इंग्रजांनी बक्षीस किती लावलं? 1 रुपये, 5 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000, 5000, अरे 10,000 रुपये बक्षीस लावलं आणि 400 भेगा इतकी जमीन त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांना खर्च करावी लागली. ज्या काळामध्ये एका कुटुंबाचं वार्षिक खर्च 1 रुपया होता. लक्षात ठेवा उमाजी नाईकांचं नेमकं किती प्रकारे तिने कसा लढा उभा केला असेल लक्षात ठेवा. इंग्रजांनी दुसरी एक खेळ त्यांच्यावरती नीती वापरली. तुम्हाला सांगतो 1828-29च्या काळातली गोष्ट आहे की उमाजी राजे स्वतः हातालाच येत नाहीत, सापडतच नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्या कुटुंबाला पकडलं आणि कुटुंबाला पकडल्यानंतर तुम्हाला सांगतो उमाजी राजे नाईकांना शरणागती पत्करावी लागली. मी शरणागती हा शब्द बाजूला काढतो आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला उमाजी नाईकांनी तळ केला आणि आपल्या कुटुंबाला बाहेर काढलं, आपल्या विश्वासांना बाहेर काढलं आणि इंग्रजांच्या बरोबर जाऊन आतली बातमी काढली. त्यानंतर सुद्धा इंग्रजांनी मग एक काम केलं, सातारा आणि पुणे प्रांत म्हणजे त्यावेळेचा पुरंदर प्रांत त्यांच्या ताब्यामध्ये दिला आणि दिल्यानंतर तुम्हाला सांगतो उमाजी राजे म्हटले की 13 गावची मुलकी किंवा 13 गावचं जे काही आपल्याकडे वतन किंवा ज्याचा काही महसूल येतोय तो महसूल मात्र मी तुम्हाला देणार नाही. त्यावेळेला इंग्रजांच्या लक्षात आलं की याला लवकरात लवकर ताबडतोब पकडून जर फाशी नाही दिली तर लक्षात ठेवा कॅप्टन अलेक्झांडर आणि अनेक असा माणूस म्हणतो की जर का ह्या माणसाला आपण मारून नाही टाकलं तर लक्षात ठेवा 16व्या शतकामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य तयार केलं. आता 18व्या शतकामध्ये लक्षात ठेवा आणखीन एक राज्य तयार करेल, त्याचं नाव नरवीर उमाजी नाईक होतं. लक्षात ठेवा इतकं कर्तृत्व होतं. परंतु दुर्दैव असं की आपण फक्त एका समाजापुरतं सीमित ठेवलं, खऱ्या अर्थाने एखाद्या राज्यापुरतं सीमित ठेवलं. नरवीर उमाजी नाईकांचं प्रचंड मोठं कर्तृत्व आहे, तेवढा त्यांचा आक्रमकपणा सुद्धा होता. आज सुद्धा तुम्ही त्यांचा फोटो बघितला की लक्षात येतं पिळदार मिशा, बडदन अंग, लालसर वर्ण असलेला, एकदा नितड या छातीचा म्हणून आपण नरवीर उमाजी नाईक यांच्याकडे बघतो, नरवीर असा त्यांचा उल्लेख करतो. परंतु एका इंग्रज अधिकाऱ्यानं त्यांच्यावरती फरमान काढलं आणि फरमान काढल्यानंतर 4-5 इंग्रजांनी त्यांच्यावरती आक्रमण करायचं ठरवलं म्हणजे त्यांना मारायचं. परंतु लक्षात ठेवा जशी त्यांच्याकडे युद्ध नीती होती तशी तत्वनिष्ठ नीती सुद्धा त्यांच्याकडे होती. त्यामुळे इंग्रजांची 4 गुंडकी तुम्हाला सांगतो कापली आणि हऱ्यात भरून पाठवली आणि सांगितलं की लक्षात ठेवा आमच्या समाजाकडे किंवा आमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक माणसाकडे तिरकं बघितलं तर त्याचे तुम्हाला लक्षात ठेवा मुंडकी छाटण्यात येतील. हा खऱ्या अर्थानं आदेश आमच्या नरवीर उमाजी नाईकांनी काढला. लक्षात ठेवा जाताना तुम्हाला एकच सांगतो, बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळ झालाय. एकदा महाराणा प्रताप सिंहांच्याकडे तुम्हाला सांगतो एक सरदार पळत आला आणि म्हटला की महाराणा आपल्याकडे खऱ्या अर्थानं जहांगीर चालत येतोय 1 लाखाचं सैन्य घेऊन. मग महाराणा प्रताप सिंह म्हटले मग झालं तरी काय? अहो म्हटले आपण फक्त 15,000 नाही म्हटले 1 लाख सैन्य घेऊन येतोय. मग काय झालं? मी तुमच्या बरोबर येतो. अहो म्हटलं तरी पण काय होणार? 15,001 झालं म्हटले. परंतु लक्षात ठेवा अशा वेळेला सांगताना महाराणा प्रताप सिंह म्हटले आता एक म्हटले मी म्हणजे 1 लाख आणि तुम्ही म्हणजे 15,000. त्याला म्हटले आता मोज किती झालं? 1,15,000. अरे बघतोयस काय चल. त्यावेळेला तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीने उमाजी नाईकांनी आपल्या सवंगड्यांना सांगितलं अरे मी म्हणजे 1 लाख आणि बाकीचे म्हणजे तुम्ही काय करतायत इंग्रज बघूया. असा लढा उभा केला आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो त्या माणसाला 1832ला फासावरती लटकवलं आणि जवळजवळ पुण्याच्या परिसरामध्ये 2-3 दिवस मृतदेह लटकत होता. ही दहशत बसावी, हा खऱ्या अर्थानं त्याच्यावरती जरब बसावी. पण त्यानंतर सुद्धा रामोशी समाज हा स्वाभिमानानं अभिमानानं खऱ्या अर्थानं जगला टिकला. याचं उदाहरण आज सुद्धा या कुंडलमध्ये आपल्याला दिसायला आणि बघायला मिळतं. हे वैशिष्ट्य आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.